जोरदार कमबॅक केलंय। पावसाने गेल्या 12 तासात नागपुरात जोरदार हजेरी लावली। काल रात्री 8:30 ते आज सकाळी 8:30 पर्यंत नागपुरात 74.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सतत होणाऱ्या या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले। शहराच्या नरेंद्रनगर भागातील रहदारी बंद झाली। तर भंडाऱ्यात काल रात्रीपासून संततधार कायम आहे। काल रात्रीपासून ते आतापर्यंत 444.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्यात 105.8 मिलीमीटर पडलाय, तर शहरात सखोल भागात पाणी साचलं असून गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 27 दरवाजे 0.50 मीटरनं उघडण्यात आलेत। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्यासोबत आहेत। अखिलेश, खरं तर जुलै महिन्यात दडी मारली होती पावसानं आणि आता कमबॅक केलेला आहे, त्यामुळे निश्चित शेतकरी वर्ग आनंदात असेल, पण शहरी भागात थोडीशी तारांबळ उडत असेल लोकांची। खरं सुवर्ण पूर्ण जुलै कोरडा गेला होता आणि आता ऑगस्टमध्ये पावसाने कमबॅक केलंय। नुसतं कमबॅकने तर दमदार हजेरी लावली आहे। गेल्या 12 तासाचा विचार केला, काल रात्री 8:30 तास सकाळी 8:30 पर्यंत 74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नागपुरातल्या अनेक सखल भागात पाणी साचलंय। मी ॲक्च्युली नागपूरच्या नरेंद्रनगर भागात आहो। इथे बघू शकतो की या पुलाखाली बस अडकली आहे आणि इथे बस अडकल्यामुळे कशा प्रकारे पूर्ण रहदारी पूर्ण बंद झालाय। या पुलाच्या बाजूला असलेला नागनाला आहे तो दुथडी भरून पूर्ण वाहतोय। नागपूरच्या अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती बघायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे नागपुरात पावसाचं थैमान बघितल्यामुळे नागपुरातल्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। अनेक भागांमध्ये अनेक ठिकाणी घरात पाणी साचलं आहे। अनेक जे सखल भाग आहे तिथे पाणी साचलं आहे आणि त्यामुळे फायर ब्रिगेड म्हणा किंवा पोलीस म्हणा सर्व ठिकाणी तैनात झालेले आहेत। अनेक ठिकाणी स्ट्रीट लोकल पोलीस जे आहेत, ट्रॅफिक पोलीस ते देखील पोहोचले आहेत आणि एकूणच आता कुठली अप्रिय घटना घडू नये याकरता प्रयत्न केले जात आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे नागपूरच्या पासपावली भागातल्या एका महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलं अडकली होती, त्यांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी नागपुरात ह्याप्रमाणे पाणी साचलंय आणि महत्त्वाचं म्हणजे येत्या 12 तासात अधिक पाऊस पडू शकतो किंवा येत्या 24 तासात असाच पाऊस पडेल अशी वेधशाळेची संभावना व्यक्त केल्यामुळे आता नागपूरकर कुठेतरी जीव मुठीत घेऊन बसले। खरं तर या पावसामुळे नागपूरकरांना अशा ठिकाणी पिकनिक अगदी बरोबर आहे, पण खरं तर शेतकऱ्यासाठी ही चांगली बाब आहे असं म्हणावं लागेल। अखिलेश, धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।